माझ्या अनुसार मी पर्सनली जेव्हा बघतो, कारण का मी ॲलोपॅथी शिकलोय, मी आयुर्वेदाचा प्रचार करतो, होमिओपॅथी कॉलेजमध्ये शिकवतो. सो सगळ्या दृष्टिकोनातून जेव्हा मी हे बघतो तेव्हा माझ्या अनुसार ॲलोपॅथी, आयुर्वेद आणि होमिओपॅथी हे थोडक्यात ब्रह्मा विष्णू महेश सारखे आहेत. सो जर आपण कुठलंही औषध ॲलोपॅथीचं घेतलं तर त्याचा बेस आयुर्वेदातून येतो किंवा नॅचरल गोष्टीतून येतो. सो युद्ध कुठेही नाहीये, सगळे शास्त्र आतमधून एकच आहेत, फक्त बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे. तेच औषध जर मी रॉ फॉर्म मध्ये वापरलं तर आयुर्वेदिक बनतं, तेच औषध मी फक्त ऍक्टिव्ह प्रिन्सिपल काढून त्याचा फक्त ऍक्टिव्ह प्रिन्सिपल वापरला तर ते ॲलोपॅथिक बनतं, आणि तेच औषध जर मी अल्कोहोल मध्ये त्याला ट्रिच्युरेट करून घेतलं तर ते होमिओपॅथिक बनतं. औषध आतमध्ये सेम आहे, सगळ्यांचा उद्देश एकच आहे, तुम्हाला बरं करणे.